पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वर त्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो। पुनरुत्थान काळातील तुमचा 5वा रविवार आहे आणि याच्या तिन्ही वाचनाद्वारे परमेश्वर प्रेम आहे, परमेश्वराचं दुसरं नाव हे प्रेम आहे आणि तीच प्रीती आपल्याला आपल्या कृतीमधून दाखवता यावी आणि त्यामध्ये आपली ओळख ख्रिस्ती म्हणून व्हावी हा संदेश आजच्या दोन्ही वाचनामध्ये आणि शुभ वर्तमानामध्ये देण्यात आलेला आहे। आपल्याला प्रभूच्या प्रीतीचा अनुभव द्यावा, आपल्याला आलेला अनुभव आपण इतरांमध्ये तो वाटून घ्यावा म्हणून समावेश प्रार्थना केली। या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण प्रार्थना करावी, नम्रपणे परमेश्वराकडे क्षमा मागावी। सर्वशक्तिमान परमेश्वरावर सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापाची क्षमा करून आपला सार्वकालिक जीवनाकडे येवो।
पवित्र बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे तू आम्हाला पापमुक्त करतोस व ख्रिस्ताठाई तुझी मुलं बनवतोस. आम्हाला परिपूर्ण स्वातंत्र्य दे व तू अभिवचन दिलेल्या वचनाचा स्वीकार करावयास आम्हाला बाध्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. या पुस्तकातून घेतलेले वाचन. पौल आणि बर्नबा हे लुस्त्र, इकोनिया आणि अंतिओकिया या नगरात परत आले आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांना असा बोध केला की विश्वासात टिकून राहा, कारण आपल्याला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. त्यांनी त्याच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील जण निवडले आणि उपवास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवले. मग ते इसिनियामधून पौंफिल्यात गेले आणि पिगा येथे वचन सांगितल्यावर ते अथिया येथे उतरले. तिथून ते अंतिओकिया जाण्यास कारवात बसून निघाले. जे कार्य त्यांनी सिद्धीस केले होते त्याकरिता त्यांना याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपवून पाठवण्यात आले होते. तेथे पोचल्यावर त्यांनी मंडळी जवळ आम्हाला देवाच्या सहवासात असताना काय काय केले आणि परराष्ट्राकरिता विश्वासाचे दार कसे उघडले हे सांगितले. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे राजा माझ्या देवा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन. हे राजा माझ्या देवा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन. परमेश्वर कृपाळू आणि करुणाळू आहे. तो मंदक्रोध आणि प्रेम स्वरूप आहे. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे. त्याची कृपा त्याने केलेल्या सगळ्यांना कृत्यावर आहे. आपला प्रतिसाद. हे राजा माझ्या देवा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन. हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तोत्रे गातात आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करतात. हे तुझ्या राज्याचा महिमा बदलतात आणि तुझा पराक्रम कथन करतात. तुझे पराक्रम आणि तुझ्या राज्याचे प्रबळ वैभवही हे मानव जातीला कळवतात. आपला प्रतिसाद. हे राजा माझ्या देवा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन. तुझे राज्य युगानुयुगे राहणारे राज्य आहे. तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्यांचे आहे. आपला प्रतिसाद. हे राजा माझ्या देवा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन. प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन. मी योहानाने नवे आकाश आणि नवी पृथ्वी पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ती निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवी येरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नगरीप्रमाणे सजवलेली होती आणि मी राजस्थानातून आलेली मोठी बांधली होती. पहा, देवाचा मंडळ मनुष्याजवळ आहे. त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करेल. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. त्यापुढे मरण नाही, शोध, रडणे व कष्टही होईल, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजस्थानावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व गोष्टी बदल करतो. प्रभूचा शब्द. Hallelujah, hallelujah, hallelujah.
येशूने म्हटले, मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो, जसे मी तुम्हावर प्रेम केले तसे तुम्ही एकमेकांवर करा. योहान लिखित शुभ वर्तमानात घेतलेले वाचन. यहूदा बाहेर गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, आता मनुष्याच्या पुत्राचा गौरव झाला आहे आणि तो त्याच्या ठाई देवाचा गौरव झाला आहे. देव आपल्या ठाई त्याचा गौरव करील, तो त्याचा लवकर गौरव करेल. मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुम्हाबरोबर आहे, तुम्ही माझा शोध करा असे, आणि जसे मी यहूद्याला सांगितले, जिथे मी जातो तिथे तुम्हाला येता येणार नाही, असे तुम्हालाही आता सांगतो. आणि मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रेम करावे. जसे मी तुम्हावर केले तसे तुम्हीही एकमेकांवर प्रेम करावे. आणि तुमचे एकमेकांवर प्रेम असले म्हणजे त्यावरून सर्व लोक ओळखतील तुम्ही माझे शिष्य आहात. प्रभूचे शुभ वर्तमान. मुरलीधर नावाचा तरुण मुलगा वडोदरा इथे राहत होता. गर्भ श्रीमंत आणि खानदानी घराण्याचा सगळ्या प्रकारचं वैभव त्याच्या कुटुंबात त्याच्या पायाशी ओढत होतं. काहीच कमी नव्हतं. त्यावेळेला महाराष्ट्र आणि गुजरात हा एकच प्रांत होता आणि त्यावेळेला बडोदा नगरपालिकेचा तो नगराध्यक्ष झाला. आपल्याला माहिती त्यामुळे कुटुंबातूनच खानदानी गर्भ श्रीमंत आणि अशा कुटुंबातला हा मुलगा नगराध्यक्ष म्हणून कार्य करत होता. पण एका विशिष्ट प्रसंगी त्याने बघितलं की त्याच नगरपालिकेत चतुर्थ श्रेणी कामगार जे गटारात उतरून काम करत होते आणि त्यांच्या कामाचा त्याला अनुभव आला. त्यांनी जवळून बघितलं आणि त्या क्षणी त्याच्या जीवनाला स्पर्श झाला आणि त्याने ठरवलं की आपल्याला हे वेगळं काहीतरी आपल्याला करण्यासाठी आपण कडे देत आहे. त्याच्या संपर्कात बायबलचं वाचन आलं आणि त्यानंतर त्या माणसाने सगळं सोडून घरातले शपथ सगळं वैभव सोडून की जे दुर्लक्षित लोक आहेत विशेषतः कुष्ठ रोग्यांसाठी कार्य करण्याचं ठरवलं. पुढे त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे एक जागा मागितली. महाराष्ट्र सरकारने अत्यंत दुर्गम भागात गडचिरोली, वर्धा, हेमलकसा या ठिकाणी त्याला एक डोंगर दिला. या डोंगरात काय करायचं ते कर, म्हणजे अत्यंत दुर्लक्षितपणे त्या डोंगरात त्या माणसाने नंतरवर बुडवलं. आज त्या माणसाची एक पिढी नाही तिसरी पिढी तिथे कार्यरत आहे. हा मुरलीधर म्हणजे तिसरा पॉईंट असून बाबा आपटे ज्याने कुष्ठरोग्यांसाठी आपलं संपूर्ण सर्वस्व दिलं. आता त्याची तिसरी पिढी तिथे कार्यरत आहे. हे सगळं कसं होऊ शकलं तर प्रेमामुळे. जर अंतःकरणात एखाद्या गोष्टीविषयी प्रेम निर्माण झालं तर प्रेमाची पुढची गोष्ट असते सहानुभूती, कळवळा, सहकार्य, परोपकार इत्यादी. या मित्रांनो, आपण अंध लोकांचा ऑर्केस्ट्रा बघितला. आपल्याकडच्या सिस्टर्स शेकडो किलोमीटर दूर वाराणसी इथे ते कार्य करत आहेत. जवळजवळ 50 वर्ष अगोदर त्यांनी ते वसई सोडलेलं, आपलं पॅरिस सोडलेलं आहे, आपलं कुटुंब सोडलेलं आहे. तिथे भाषा माहिती नाही, तिथे लोक परिचयाचे नाही, तिथे जाऊन कार्य करत आहेत. आज बरेचशा सिस्टर्स दुसऱ्या दिवसाला उपस्थित होत्या. आपल्याकडच्या सिस्टर्स केरळ, कर्नाटक, आसाम, नॉर्थ ईस्ट या ठिकाणी कार्य करत आहे. हे सगळं आपोआप होत नाही. कुठेतरी अंतःकरणात प्रेमाची ज्वाला जागृत होते आणि ते प्रेम स्वस्त बसून देत नाही. ते प्रेम एवढं प्रभावी असते कारण ते प्रभूचं प्रेम असते आणि मग ते आपल्याला कार्य करण्यासाठी भाग पाडते. मदर तेरेसा यांच्या जीवनातलं आपण उदाहरण घेतो की जे काही कार्य करतात ते आपोआप करत नाही, प्रभूच्या प्रेमाने ते प्रभावित झालेले आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे जसं परमेश्वर प्रेम आहे तसं मी तुम्हाला नवीन आज्ञा देत आहे. अच्छा, पहिल्या वाचनात देखील आपण बघत आहोत पौल आणि बर्नबा ते कार्य करण्यासाठी निघाले. त्यांना देखील खूप अडचणी आल्या, परंतु दोन गोष्टी, एक त्याचा विश्वास आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रभूच्या प्रेमाने ते प्रभावित झाले. त्याच गोष्टीने ते झपाटलेल्या अवस्थेत ते
प्रभूचं कार्य करत आहे. तसे आपले बंधू आजच्या शुभ वर्तमानाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत असताना असं सांगत आहे, मुलांनो, म्हणजे जसे आई वडील आपल्या मुलांना सांगतात तसा मुलांनो हा शब्द प्रयोग केलेला आहे की मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो की एकमेकांवर प्रेम करा. आता त्या अर्थी प्रभू सांगत आहे की तुम्हाला नवीन आज्ञा देतो, त्या अर्थी तिथे कुठेतरी जुनी आज्ञा असावी. जुनी आज्ञा कोणती? तर जुन्या करारात आज्ञा आहे, मोशेने दिलेल्या आज्ञा, इस्रायलमध्ये त्या काळच्या आज्ञा. आणि त्या काळात मोशेच्या काळात 613 आज्ञा होत्या, 613 नियम होते. आणि त्या लोकांचा असा समज होता की जेवढे नियम पाठ आहेत, जेवढे नियम माहिती आहेत, तेवढे आपण निर्माण तेवढ्या आपण स्वर्गामध्ये जागा पोहोचली. ही चुकीची समजूत होती. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या सगळ्या 613 कायद्यावर एकच नियम दिला. त्या काळात होते शब्दात पाळा, जेवणा अगोदर हातपाय धुवा, ताट वाट पुसा, हे सगळे आपण संदेशाचे नियम बघितलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त एकच नियम देत आहे. तो सांगत आहे की तुम्हाला नवीन आज्ञा देत आहे. त्या सगळ्या जुन्या आज्ञा आहेत, त्या वाईट आहेत असं नाही. प्रभू येशू ख्रिस्त सांगणे संदेशाचे ग्रंथ तुम्ही रद्द करावे असा नाही, तर ते पूर्ण करावे असा आहे. त्यामध्ये काहीतरी अपूर्ण आहे आणि ते पूर्ण करण्याचं काम प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. आणि त्यामुळे त्या 613 कायद्यावर नियमावर एकच नवीन आज्ञा देत आहे, म्हणजे प्रीतीची आज्ञा, प्रेमाची आज्ञा. लव युअर सेल्फ, लव युअर गॉड, लव युअर एनिमी अँड लव युअर नेबर. सर्वप्रथम परमेश्वरावर प्रेम करा, स्वतःवर प्रेम करा, शेजाऱ्यावर प्रेम करा आणि शत्रूवर प्रेम करा. हीच एक सगळ्यात मोठी आज्ञा दिलेली आहे. आणि जे प्रेमाने साध्य होईल ते लाखो रुपयाने साध्य होणार नाही आणि कोणत्याही महागड्या वस्तूने साध्य होणार नाही. हे प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं आणि म्हणून तो आपल्या शिष्यांना ही महत्त्वाची आणि प्रेमाची आज्ञा देत आहे. प्रीती हा सर्व सगळ्या आपल्या जीवनाचा पाया आहे. म्हणून संत पॉल करंथीकरास पाठवलेल्या पत्रामध्ये सांगत आहे की आशा, विश्वास आणि प्रीती या दोन्ही गोष्टी जरी किती महत्त्वाच्या असल्या तर तिघांमध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. कारण प्रीती आपल्या जीवनाचा पाया आहे. आणि जर अंतःकरणामध्ये प्रीती किंवा प्रेम असेल तर त्या अंतःकरणातून आपल्याला सहकार्य, कळवळ, कणव, सहानुभूती आणि इतर गोष्टी निर्माण होऊ शकतात. पण ज्या हृदयात प्रीती, सहानुभूती, कळवळ असायला पाहिजे, त्याच हृदयात, त्याच जागी जर द्वेष, मत्सर, बदला, सूड अशा जर गोष्टी राहिल्या तर मग ते हृदय हे प्रेम नसून दुसऱ्या गोष्टीला वाव मिळतो आणि जीवनात काही चुकीच्या गोष्टी घडू शकतात. आपण बघितलेलं आहे काश्मीरमध्ये अतिरेक्याने हल्ला निष्पाप लोक होती, पण जे हल्ला करणारे होते ते एवढे द्वेषाने पछाडलेले होते की त्यांना माहिती नाही समोर कोण लोक आहेत. त्यांना फक्त त्यांच्या हृदयात प्रेमाच्या ऐवजी द्वेष भरला होता. आणि ते काही एका दिवसात झालं, ते सकाळी उठले आणि फायरिंग केली असं नाही. अनेक महिने त्याला सर्व काही ट्रेन केला होता. विशिष्ट व्यक्तींविरोधात, विशिष्ट जातीविरोधात, विशिष्ट प्रांताविरोधात आणि विशिष्ट धर्माविरोधात. आणि द्वेष त्यांच्या मनात असा भरला जातो आणि त्या द्वेषाचा स्फोट म्हणजे ती फायरिंग असते, जे तो केलेला हल्ला असतो. आणि त्या जागी जिथे आपण प्रेम ठेवायला हवं होत्या त्याच ठिकाणी जर द्वेष ठेवला तर मग रक्तपात आणि हिंसाचार याशिवाय दुसरं काही दिसत नाही. एका बाजूला आपण म्हणतो की विज्ञानाची प्रगती केली, विज्ञान खूप मोठं झालेलं आहे, पण दुसऱ्या बाजूला जर विज्ञान हिंसाचारास भाग पडत असेल तर मग जगाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा निरपराध लोकांच्या रक्ताने तो इतिहास लिहिला जाईल. आणि अशा पद्धतीची परिस्थिती आपल्या आजूबाजूला निर्माण होत आहे. कारण सर्व काही प्रेमाची चंद्रभागा आटलेली आहे. प्रेम कमी झालेलं आहे. हे प्रेम का कमी झालेलं आहे? आपण बघतो दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने जपानवर हिरोशिमा बॉम्ब टाकला. त्या गोष्टीला आज 80-90 वर्ष होऊन गेली तरी देखील आज तिकडची लोक त्याचे दुष्परिणाम भोगत आहेत. कारण तो न्यूक्लिअर बॉम्ब एवढा भयानक असतो, तो विचार करू शकतो. कारण देशाला उत्तर देशात नव्हे, बदलाला उत्तर बदलाने नव्हे, तर प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे प्रेम हेच सगळ्या गोष्टींवरचं उत्तर आहे. आपल्या अगोदरचे पोप फ्रान्सिस नेहमी सांगायचे परिमाण हल्ले आणि जे मिसाईल हल्ले होतात, तेव्हा हे जे मिसाईल आणि हे सगळे जे दारूगोळा जिथे कंपनी तयार होतो त्या कंपन्याच नष्ट झाल्या पाहिजे, त्याच बंद झाल्या पाहिजे, त्याचीच काही गरज नाही. कारण खरी जगात गरज आहे व्यक्तीची, प्रेमाची.
वस्तू ही वापरण्यासाठी असते आणि व्यक्तीचा सन्मान केला पाहिजे, व्यक्तीवर भेद केला पाहिजे. पण आजच्या जगात हे उलट झालेलं आहे. व्यक्तीचा वापर केला जातो आणि वस्तूचा सन्मान केला जातो. मग माझी गॅझेट असेल, माझी महागडी गाडी असेल, ती मला अधिक प्रिय वाटते माझ्या आईवडिलांपेक्षा, माझ्या नातेवाईकापेक्षा. नातेवाईक फक्त मला तात्पुरता कामापुरते हवे आहेत. वस्तूवर आपण अधिक भेद करतो कारण आपल्या अंतःकरणातली प्रेमाची भावना कमी झालेली आहे. माणूस अधिक स्वार्थी आणि आत्मकेंद्री बनलेला आहे, अहंकारी बनलेला आहे आणि त्याचा परिणाम असा होत आहे ज्या ठिकाणी प्रेम आणि स्नेह असायला हवा त्या जागी द्वेष बनलेला आहे. आणि एका विशिष्ट ठिकाणी द्वेष इतका पराकोटीला जातो की माणूस मग समोरचा बघत नाही तो नातेवाईक आहे का कोण आहे. रक्तपात आणि हिंसाचाराला पुन्हा सांगत आहे जर जीवनात प्रेमच नष्ट झालं तर आपलं जीवन भकास आणि वाळवंटासारखं होणार आणि त्याची काही उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसत आहे. म्हणून प्रभू येशू शेवटच्या टप्प्यात अशा शुभवर्तमानात सांगत आहे की जसे मी तुम्हाला प्रेम केले तसे तुम्ही एकमेकावर कराल तरच त्यावरून लोक तुम्हाला ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहे. आपण जर खरंच येशूचे शिष्य असू, त्याचे अनुयायी असू, त्याचे फॉलोअर असू तर आपल्या कृतीद्वारे दिसलं पाहिजे. केवळ असं नाही आपण सांगतो आय लव्ह यू, आय लव्ह नेचर, आय लव्ह दिस अँड दॅट. फक्त शब्दाने नव्हे तर निसर्ग आपल्याला आवडतो, लोक आपल्याला आवडतात, नातेवाईक आपल्याला आवडतात, हे कृतीद्वारे दिसलं पाहिजे. आपल्या कृतीद्वारे जेव्हा दिसत असेल तेव्हाच आपली आयडेंटिटी, आपली ओळख आहे आपण येशूचे अनुयायी आहोत, येशूचे खरे फॉलोअर आहोत. चिंतनासाठी फक्त दोन होते की माझ्या जीवनात, माझ्या हृदयात इतरांविषयी कोणत्या प्रकारचं कन्सर्न आहे आणि माझी ओळख काय आहे. मी येशूचं कोणतं अनुयायी म्हणून फक्त बाप्तिस्माचं नोंद झालेली आहे म्हणजे ख्रिस्ती म्हणून माझी ओळख आहे की सेवाभावी म्हणून, सहकार्य करणारा, परोपकारी म्हणून, प्रेम करणारा, बदला घेणारा, सुखाची भावना बाळगणारा, देशाची बाळगणारा माझी ओळख आहे. आपण आपली श्रद्धा प्रकट करूया. स्वर्गाने पृथ्वी सर्व ईश्वर याचा अर्थ एकच परमेश्वर सर्वशक्तिमान यावर श्रद्धा आणि परमेश्वराचा एकनिवास एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर श्रद्धा करतो. खऱ्या परमेश्वराचा त्याच्यापासून सर्व त्याने परत प्रार्थनेच्या वेगाने तुम्हाला नदीपासून शरीर आणि करू शकतो. आम्हासाठी त्याला आणि पवित्र शास्त्राप्रमाणे आणि तो त्याच्या आणि जीवन आपल्या विनंती आपण प्रभू चरणी ठेवूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना आपल्या कळपासह देवपिता आणि पुत्र यांचा गौरव करण्यासाठी सामर्थ्य व चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकर्त्यांनी, विधानांनी व नागरिकांचे नाम बळी टाळण्यासाठी आपल्या सैन्यबळाचा उपयोग करण्याऐवजी राजनैतिक मार्गाने व चर्चा संबंधाद्वारे आपल्या शेजारी राष्ट्रांबरोबरचे प्रश्न सोडून देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी
विशेष प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू ख्रिस्तांनी आपल्याला प्रीतीची नवीन आज्ञा दिली आहे. आपल्या शत्रूंवर, शेजाऱ्यांवर व एकमेकांवर निस्वार्थीपणे प्रेम करून प्रभूच्या या आज्ञेचा आपल्याला पालन करता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. पुनरुत्थित ख्रिस्ताची शांती आपल्या जीवनाद्वारे व कृतीद्वारे प्रकट होऊन समाजातील उपेक्षित व दुर्लक्षित घटकापर्यंत आपल्याला पसरता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेचा स्पर्श गरीब, आजारी, निराश्रित व निराधार लोकांना घडावा. परगावी व परदेशात वास्तव करणाऱ्यांवर तसेच प्रवासात असलेल्यांवर प्रभूचा आशीर्वाद असावा. जगात सर्वत्र शांती नांदावी. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोड्या वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वर, आम्ही या विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवलेल्या आहेत. आमच्या श्रद्धेची उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढतो. आम्हाला आशीर्वाद ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. सर्व समर्थ त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू परमेश्वर, या पवित्र दानाच्या परत भेटीमुळे तुझ्या दैनिक जीवनात तू आम्हाला सहभागी करतोस. आमचे प्रत्येक कृत्य तुझ्या सत्य वचनाला अनुसरून असावे म्हणून आम्हाला कृपा कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभु तुम्हारो जत करणे प्रभूकडे गावा. प्रभू परमेश्वर याचे आभार मानूया. प्रभू आम्ही तुझे प्रिय व सर्वत्र आभार मानावे योग्य व तारकदायक आहे. ख्रिस्तांचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो. मोठ्या आनंदाने तुझी स्तुती गातो. ख्रिस्ताच्या रूपाने नव्या युगाचे पहाड झाले. पापाचे साम्राज्य संपुष्टात आले. विभागलेले जग पुन्हा सांडले गेले. मनुष्याला ख्रिस्ताठाई पुन्हा पूर्णत्व प्राप्त झाले. त्याच्या पुनरुत्थानाने हर्ष व्यक्त होईल. संपूर्ण जग तुझी स्तुती करते. स्वर्गातील सर्व अधिसत्ता दुःखाचे गायक वृत्त सदा सर्वदा तुझ्या वैभवाची गीत गातात. त्याच्या गोड सुरात आमचे मधुर दिसून आम्ही तुझी स्तुती म्हणतो. शक्तिशाली तू प्रभु
आणि सर्व पावित्र्याचा उद्गम आहेस. पिलाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्याच्यावर नववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा काढला. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ती घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण केले. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने त्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो त्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व केला, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी. आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा घरा अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनंतो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार कर. जे आमच्या रक्तभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसरून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मारिया, तुझा पती संत जोसेफ पूज्य प्रेषित आणि युगाने युगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्या लोक आम्ही शाश्वत जीवनाचे सहभागी व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावाशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताखाली हे सर्व समर्थ केले पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आत्म्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण प्रेरित होताना धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, हे प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सुरक्षाने विनंती. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारे येशू ख्रिस्ताच्या आत्म्याची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू आणि सर्व प्रकारच्या चिंतेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन देतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तुला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही ते जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. एकमेकास शांतीबद्दल करूया.
कोकरू जगाची पापी तू करणारी हे परमेश्वराचे कोकरू पाहून त्याच्या भोजनास बोलावलेले आपण धन्य हे प्रभू तुम्हाला
आपण प्रार्थना करूया. हे दयाळूच्या या पवित्र रहस्यामुळे नव्या दिशेने आमची वाटचाल घडवून घेऊ व तुझ्या ठाई आम्हाला नवजीवन प्राप्त हो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पुनरुत्थान काळातील 5वा रविवार आजची उपासना सिकरपाट गाव परिवाराने त्यांना धन्यवाद. पुढच्या रविवारची उपासना नाळा गाव परिवाराची असेल. या आठवड्यातील रोजरीचं आयोजन सोमवार प्रार्थना संघ, मंगळवार आणि बुधवार नाळा गाव परिवार, गुरुवार आणि शुक्रवार वाळुंजे गाव परिवार आणि शनिवार विठाळे गाव परिवाराचं आयोजन असेल. मी 2-3 दिवसापासून बघतो रोजरीला मुलांची उपस्थिती खूपच कमी असते. 350 मुलं आपली आहेत, फक्त 50 ते 60 मुलं त्या दिवशी होती. मुलांना मोठ्या संख्येने रोजरीला पाठवायचे आहे. सगळीच मुलं काही फिरायला गेली नाही, त्यामुळे मुलांना आणि मोठ्याने देखील त्या रोजरीच्या प्रार्थनेत सहभाग घ्यायचा आहे. एकता सहकारी पत्रिकेच्या कार्यालयाचे उद्घाटन 24 तारखेला अधिक माहिती नोटीस बोर्डवर पाहू. संत जोसेफ कॉलेज सतपाळ कॉलेजमध्ये 11-12 आणि इतर प्रवेश वेळे सुरू आहेत. अधिक माहिती नोटीस बोर्डवर पहा. होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल नांदवाड या आपल्या शाळेचा रिझल्ट लागलेला आहे. आपल्या शाळेचा 100% रिझल्ट लागलेला आहे. मुलांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत आणि त्याबद्दल आपले शाळेचे सिस्टर्स, सर्व टीचर्स, शाळेचे प्रिन्सिपल या सगळ्यांचं अभिनंदन आणि मुलांचं अभिनंदन आणि मुलांच्या पालकांचं देखील अभिनंदन. मुलं आली का म्हणून 10वीची परीक्षा दिलेली असली तर जागेवर उभे राहत पण आहेत का? पण आले आहेत. चांगले मार्क्स मिळालेले आहेत. ही मुलं परीक्षेला जायच्या अगोदर रोज पहिल्या दिवसाला यायची, पहिली दिवस अटेंड करायची, आशीर्वाद घ्यायचे आणि मग एक्झाम हॉलमध्ये जायची. म्हणजे मुलांची मेहनत आणि परमेश्वराचा आशीर्वाद याचा सुरेख संगम म्हणजे ही चांगले मार्क्स मिळालेले आहेत. काही कारण 90च्या वरती 92-96 मुलाने बापाला विचारते, बाबा तुमच्या वेळेला SSCला तुम्हाला किती मार्क्स? बाबा म्हणतात की तुला जे मिळाले, मला पहिलीपासून 10वीपर्यंत तुला जे मिळाले ना तेवढे पण डॉक्टर माझे होत नव्हते. नाही, आता या वेळेला मुलांना एवढे चांगले मार्क्स मिळत आहेत, तर ह्या मुलांचं अभिनंदन आणि पुढच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. आपले विकास सायक्रेशियन 1 तारखेपासून 20 दिवस रजेवर आहे, म्हणजे परवा येत आहे. पण ह्या 20 दिवसांची सगळी सेवा करणे म्हणजे
चर्चची दिसाची तयारी, खिडक्या दरवाजे उघडणे, ते बंद करणे, चर्चची बेल वाजवणे, साऊंड सिस्टीम आणि बॅप्टिझम, मयत या सगळ्या गोष्टीला चर्चेसाठी सेवा करण्यासाठी आबू कोरिया ह्यांनी खूप मदत केली आणि रॉबर्ट परेरा वाळूंचे या दोघांनी आणीबाणीने ते चर्चच्या सगळ्या सेवेसाठी आपला हातभार लावलेला योगदान दिलेलं आहे. त्या दोघांचे फार फार आभारी प्रभूचा विपुल आशीर्वाद त्यांच्यावर असावा ही प्रार्थना आहे. काल आपण बघितलं क्वीन ऑफ द अपोस्टल्स या संस्थेच्या सिस्टरांनी त्यांच्या मुलीने सुंदर गायन सादर केलं आपल्यासमोर एवढी घेतात आणि आपल्याला फक्त 3 दिवस अगोदर कळवण्यात आलं होतं. परंतु कोणतंही काम विन्सेंट पॉल संघटनेकडे दिलं की ते हृदया फेरत असतात, त्यांना कोणतीच अडचण वाटत नाही. ते सगळे एकत्र आले, 2-4 मीटिंग घेतल्या आणि तो कार्यक्रम त्याचा यशस्वी केला. खूप चांगल्या रीतीने त्या मुलांचा कार्यक्रम झाला. संत विन्सेंट पॉल संघटनेचे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. आपला मोक्स यांना आपले पॅरिश यांना पुढच्या रविवारी 7:30च्या विसावा निरोप समारंभ आयोजित केलेला आहे. जिचर संघटना संघटना आहे आणि पॅरिश काउन्सिलच्या सभासदांशी इतर माहितीसाठी संपर्क साधायचा आहे. मागील रविवारचे दान 34,700 झाले. बुधवारचे दान 11,150 झाले. स्वर्गवासी स्मरणार्थ 1,000ची देणगी चर्चेची मागणी होती. आपल्या अवतार्याबद्दल धन्यवाद. आशीर्वादासाठी आपली मानवता तरी खाली वागवा देवाच्या आशीर्वादासाठी आपल्या मित्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने तुम्हाला पापमुक्त केले आहे व आपले नेमणे बनवले. तो तुम्हाला आनंदाचे वरदान देवो. तारककर्त्याने तुम्हाला अविनाशी स्वातंत्र्य बहाल केले. त्याच्या सार्वजनिक जीवनाची तुम्हाला बदल मिळो. श्रद्धेमुळे बाप्तिस्मामुळे ख्रिस्ताबरोबर तुम्ही पुन्हा जिवंत झाला. त्याच्याबरोबर तुम्ही सर्व काळ एकरूप राहावे आणि तुमचे जीवन पवित्र राहो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने हालेलुया हालेलुया. स्पर्धेत देखील आपल्या युवकांना चांगली कामगिरी केलेली आहे. त्याविषयीचं वृत्तांत पुढच्या रविवारी संकल्प